वक्तव्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय बावनकुळे साहेब. बारामतीचं गुणवैशिष्ट्य खूप आहे. महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री, 4 वेळा मुख्यमंत्री पवार साहेब, 3 वेळेला केंद्रीय मंत्री पवार साहेब, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडणारे अजितदादा बारामती, 6 वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजितदादा बारामती आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या उपमुख्यमंत्री वहिनी बारामती. अशा दादांची सावली आमच्या माऊली आणि महाराष्ट्राच्या वहिनी आपण आम्हाला संबोधित करावं अशी विनंती. नमस्कार. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी, माता रमाई, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, श्री माळावरची देवी, आमच्या कन्हेरीचा मारुतीराया, मोरगावचा श्री मयुरेश्वर, श्री सोमेश्वर, हरतपीर चांद शाहवाली या दैवतांच्या चरणी नतमस्तक होते. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे स्मरण करते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते. आजच्या या पोटनिवडणुकीसाठी माझ्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याच्या साठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब, मंत्रिमंडळामधील आमचे ज्येष्ठ सहकारी नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब, माजी गृहमंत्री माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, नामदार हसन मुश्रीफ साहेब, श्री नरहरी जोळ साहेब, दत्तमामा भरणे, श्री बाबासाहेब पाटील, आदित्यताई तटकरे, आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री अण्णा बनसोडे, नामदार श्री नलिन नाईक, श्री माणिकराव कोकाटे, अनिल भाईदास पाटील, श्री संजयजी बनसोडे, श्री राहुलजी कुल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री विरुधवळ जगदाळे, तसेच श्री राजेशदादा पांडे, शेखर वडणे, आमचे मकरंदाबा पाटील, तसेच या ठिकाणी समक्ष उपस्थित राहून माझ्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घोगरे व त्यांचे सर्व सहकारी, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव दांगडे पाटील व त्यांचे सर्व सहकारी, रिपब्लिकन पक्षसेनेचे प्रमुख श्री आनंदराव राज आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी,
जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री दौलतनाना शितोळे व त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री संजय भैया सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी, तसेच मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे विविध पक्ष व संघटनेचे सर्वच पदाधिकारी, प्रतिनिधी आणि या ठिकाणी मला पाठबळ देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी खासदार, सर्व आजी माजी आमदार, सर्व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी, विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पंचायत समित्यांचे सर्व पदाधिकारी, विविध शहरांमधून आलेले सर्व सन्माननीय महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक, तसेच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे देशातून व राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले व आदरणीय दादांवर प्रेम करणारे तमाम दादाप्रेमी, बारामती तालुक्यातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय पत्रकार, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि आदरणीय दादांसाठी व माझ्यासाठी आपल्या कुटुंबाप्रमाणे असणारे सर्व प्रिय बारामतीकर बंधू भगिनींनो, अवघ्या 2च महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला, आदरणीय दादांना गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. पण नेत्याने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय. दादांचं जाणं ही केवळ माझी, माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत असत. आणि म्हणूनच दादांनी वेळोवेळी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे, म्हणून मी 24 तास
काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे. आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे. आदरणीय पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. दादांनी त्यावर आपल्या कष्टानं रंग भरले, कोंदण भरलं, हे बारामतीला फुलवलं, जगवलं आणि जागतिक दर्जाकडे नेलं. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते. बारामती तालुका हा जगातील सर्वात विकसित, सर्वात प्रगत तालुका बनवणं हे दादांचं स्वप्न नव्हतं, ही दादांची जिद्द होती, एक ध्यास होता. दादांना बारामती एक जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेलं. आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन, हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते. माझ्यासाठी केवळ पार्थरी जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते. तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन, हा शब्द माझाही आहे. दादांच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं, पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील. लोकांची कामं होणं हीच दादांची खरी श्रद्धांजली आहे. दादांच्या जाण्यानंतर बारामतीमध्ये अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण होतं. अनेक जणांनी अशा भावना, अजूनही अशाच भावना आहेत. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला सगळेच हवालदिल झालेले होते आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. मात्र मी आज ठामपणे सांगते, बारामतीचा विकास पूर्वीसारखाच वेगानंही सुरू राहील. बाजारपेठेतील उलाढाल पुन्हा गतिमान होण्यासाठी, नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत येण्यासाठी मी योग्य त्या पातळीवर लक्ष देईन. कृषी, दुग्ध व्यवसाय, उद्योग, रिअल इस्टेट सर्व क्षेत्रांना नक्कीच यापुढे चालना मिळेल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दादांचा प्रशासनावर आदरयुक्त दरारा होता. त्यामुळे शासकीय कामं नेहमीच वेळेवर व्हायची. ती शिस्त यापुढेही कायम राहील. प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची सुद्धा कामं वेळेत राहील याची खात्री आपण बाळगा. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत दादांच्या नंतर सगळ्यामध्येच संभ्रम निर्माण आहे की आता आमचं कसं होणार. पण दादा असताना सुरक्षतेबाबत बारामतीची जी ओळख निर्माण झाली होती ती तशीच कायम राहील याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगा. शहरामध्ये गुंडगिरी, खंडणीखोर, बेकायदेशीर प्रकारांना बिलकुल थारा मिळणार नाही. कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील. प्रशासनातील सर्व विभागांशी सुयोग्य समन्वय सुद्धा साधला जाईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी
यापुढे कसल्याही काळजीचं कारण नाही. निरा डावा कालवा बारामतीच्या शेतीसाठी हा जीव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांना पाणी नियमित यापुढेही मिळत राहील, यावर पूर्वीसारखेच लक्ष राहील. बारामतीसह राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. नुकसान झालेल्या पिकांचा सुद्धा तातडीने पंचनामे होतील आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बारामतीमध्ये नवीन उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यटन विकास, कृषी प्रक्रिया, उद्योग, शिक्षण व आरोग्य सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये विकास सुरू राहील. आता विकास थांबणार नाही आणि ही जी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती, त्यासाठी सगळ्यांनी खात्री बाळगा. जनाई शिरसाई, पुरंदर उपसा योजना, खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्प आणि महत्वाकांक्षी नीरा कऱ्हानदी जोड प्रकल्प यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यांची घोषणा झालेलीच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुपे परिसरातून जिरायत भागाचा शिक्का पुसण्यासाठी दादाने जे काम सुरू केलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी निवडणुकीनंतर तातडीने या कामाला सुद्धा गती देण्यामध्ये येईल. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री माननीय श्री अमितजी शाह साहेब, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळातील सर्वच सहकाऱ्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे. आपण तुम्ही सगळ्यांनी आता प्रत्यक्ष पाहिलेलंच आहे. त्यामुळे कोणत्याही विकास कामाची गती व गुणवत्ता यापुढे कमी होऊ देणार नाही, हे आपल्याला आश्वासन देते. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. आदरणीय पवार साहेब आणि दादा यांच्या प्रगतिशील विचारांचा वारसा सांभाळत मी उर्वरित आयुष्य सतत काम करत राहीन. माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे. आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे न करण्याचा निर्णय घेतलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानते. त्यामध्ये आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उद्धवजी ठाकरे साहेब, रामदासजी आठवले साहेब, जानकर साहेब, त्यांचे मी सर्वांचेच विशेष आभार मानते. आपले सर्व हितसंबंध बाजूला सारून या दुःखाच्या क्षणी आपण सर्वांनीच पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचीच मनापासून आभारी आहे. माझ्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रेमाने उपस्थित असलेल्या तमाम बारामतीकरांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच महायुतीतल्या आणि तसेच भाजपच्या, शिवसेनेच्या तसेच मित्रपक्षांच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा मी मनापासून, हृदयापासून आभार मानते. ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा मी आदर करते. मला खात्री आहे जरी ही निवडणूक झाली तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही पोल ठरू देणार नाही. बारामती माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, म्हणजेच बारामती दादांचं स्वप्न आहे. बारामती म्हणजे आपला विश्वास आहे. बारामती म्हणजे माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि बारामतीचा विकास हाच यापुढे माझा ध्यास आहे. दादा गेले, पण त्यांनी जे पेरलं ते या मातीत खोल रुजलेलं आहे. त्या बीजातून उगवणारं विकासाचं झाड आपण सर्वांनी मिळून जगवायचं आहे, वाढवायचं आहे. बारामतीच्या आणि राज्याच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल. आता ही निवडणूक खरी तर माझी नसून ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं दादांवर किती प्रेम आहे हे मी जास्त सांगायला नको. त्यामुळे ही सगळी निवडणूक बारामतीकरांनी आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकर नक्कीच त्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही मला
जशी दादांना साथ देत आलेला आहात त्यापेक्षाही मला काकांवर जास्त साथ द्याल अशी अपेक्षा बाळगते. आपण सर्वजण इथं आवर्जून आलात मला साथ देण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय बहिणी. खरे तर आज दादा नसताना ही निवडणूक होणार आहे, पण ती घोषणा संबंध महाराष्ट्र